हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनल मध्ये। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोर प्लांट्स विषयी काही छोट्या छोट्या टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याने तुमचे इंडोर प्लांट्स खराब होणार नाही। कुंडीतील माती ही ओलसर ठेवा, पण ओली ठेवू नका। जर तुमची माती खूप कोरडी असेल किंवा जास्त पाणी दिले गेले तर रोपांच्या मुळांना नुकसान पोहोचू शकते। सर्व घरातील वनस्पतींसाठी कोणतेही विशिष्ट वारंवार कार्य करत नाही। त्याऐवजी तुम्हाला काय करावे लागते ते म्हणजे तुमच्याकडे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे हे ठरवा आणि त्यावर विशिष्ट प्रकारचे काम करा। जर मातीच्या पृष्ठभागावर बुरशी तयार होऊ लागली किंवा कंटेनरच्या तळाशी पाणी साचले तर तुम्ही तुमच्या रोपाला जास्त पाणी दिले आहे असे समजावे। जर मातीचा रंग हलका झाला किंवा भेगा पडल्या तर तुमच्या रोपाला त्यावेळेस पाणी द्या। जर तुम्हाला कुंडीत किंवा कुंडीखाली पाणी साचलेले दिसले तर ते रिकामे करा, जेणेकरून तुमचे रोप त्यात बसणार नाही आणि साचलेले पाणी झाडांना हे मारू शकते। सो ते पाणी लगेच रिकामे करा। जास्त पाणी दिल्याने मुळे हे कुजू शकतात, जी तुम्हाला दुरुस्त करावी लागते। जर ती कोरडी वाटत असेल तरच तुम्ही झाडाला पाणी द्यावे, म्हणजेच इंडोर प्लांटला आठवड्यातून 2 ते 3 वेळेस पाणी द्यावे। जास्त पाण्यामुळे पानाचा रंग फिकट होतो, पानांची वाढ न होणे, पानांची गळती होणे, मऊ कुजलेले ठिपके येणे ही लक्षणं जास्त पाण्याने झाडावर दिसून येतात। निर्जलीकरणाची लक्षणे म्हणजे पानाची मंद वाढ, तपकिरी आणि वाढलेल्या पानांच्या कडा आणि खालची पाने पिवळी आणि कोरडे होऊन गळून जाणे। जर तुमचे पाणी खूप गरम असेल तर ते मुळांना नुकसान पोहोचवू शकते आणि त्यामुळे रोपांना धक्का बसू शकतो, ज्यामुळे तुमच्या घरातील इंडोर प्लांट्स जी आहे ती खराब होऊ शकतात। खूप थंड पाणी तुमच्या वनस्पतीमध्ये निष्क्रियता निर्माण करतात, ज्यामुळे विद्यमान आणि भविष्यात कोणत्याही वनस्पतीचा नाश होऊ शकतो। ज्या कुंडीत तुम्ही रोप ठेवत आहात त्या कुंडीत पाण्याचा निचरा किती आहे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण जास्त किंवा कमी पाणी दिल्याने रोपाचे नुकसान होऊ शकते किंवा ते मरून जाऊ शकते। प्लास्टिक, धातू किंवा काच यांसारखे सिरेमिक किंवा चिकन मातीपेक्षाही खूपच कमी पाणी शोषून घेत असतात, म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा। कुंडीच्या तळाशी छिद्रे आहे याची खात्री करा, जेणेकरून पाणी बाहेर पडेल। जर तुम्ही भांडे वापरत असाल ज्याला छिद्र नाही तर त्यात पाणी साचू शकेल आणि त्याने रोप हे खराब होऊ शकते। रोपांना थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका, त्याऐवजी त्यांना चांगला प्रकाश असलेल्या खोलीत ठेवून भरपूर अप्रत्यक्ष प्रकाश द्या। काही वनस्पतींसाठी फ्लोरोसेंटचे दिवे देखील काम करू शकतात। फुलांच्या रोपांना दिवसातून 12 ते 16 तास प्रकाश द्या। पानांच्या झाडांना दररोज 14 ते 16 तास प्रकाश द्या। अचानक एखाद्या रोपाला गडद भागातून सूर्यप्रकाश असलेल्या भागात हलवल्याने त्या रोपावर निगेटिव्ह असा रिझल्ट आपल्याला दिसून येत असतो। जर तुम्हाला रोप हलवायचेच असेल तर ते दिवसातून 1 तास नवीन जागेत न्या। नवीन जागेत पूर्णपणे जुळवून घेईपर्यंत किती वेळ शिल्लक आहे त्यानुसार ते हळूहळू वाढू लागत असतं। कोमेजणे, तपकिरी पाणी आणि फुलांच्या कड्या यांची जर वाढ नीट होत नसेल तर ही तुमच्या झाडाला कमी आर्द्रतेचा त्रास होत असल्याचे दर्शवत असते। तुमच्या रोपांना एकत्र केल्याने ते रोप आर्द्रता वाढविण्यासाठी मदत करत असतात। जर तुमच्याकडे फुलांचे रोप असेल तर तुम्ही पोटॅशियम जास्त असलेले खत खरेदी करू शकतात आणि ते फुलांच्या रोपांना देऊ शकतात। आणि जर तुमच्याकडे पानांची रोपं असेल तर तुम्हाला नायट्रोजन जास्त असलेले खत घ्या आणि ते कुंडीतील मातीमध्ये तुम्ही देऊ शकतात, म्हणजेच इंडोर प्लांट्सला तुम्ही नायट्रोजन युक्त खतं नक्कीच वापरू शकतात। वनस्पतींना सूक्ष्म पोषक घटकांची देखील आवश्यकता असते, जी जगण्यासाठी कुंडीतील माती किंवा खत ही घालून आपण ती भरून काढू शकत असतो। तुमच्या घरातील रोपट्यांना चहा किंवा कॉफी टाकू नका। तुमच्या कुंडीत कॉफी किंवा चहा टाकल्याने माशा किंवा घरातील रोपट्याला त्या खाऊ शकतात। साखरेमुळे ते कीटकांसाठी एक प्रजनन असं स्थळ तयार होत असतं। काही लोक असं दावा करतात की कॉफी ग्राउंड्स घालणं म्हणजे वनस्पतींसाठी चांगले असते, परंतु कमी आम्ल सहनशील असलेल्या वनस्पतींना असे केल्याने प्रत्यक्षात मारतात। कुंडीतील माती ओलसर ठेवा, पण ओली ठेवू नका। जर तुमची माती खूप कोरडी असेल किंवा जास्त पाणी दिले असेल तर ती रोपांच्या मुळांना नुकसान पोहोचवू शकते। सर्व घरातील वनस्पतींसाठी कोणतीही विशिष्ट वारंवारता कार्य करत नाही। त्याऐवजी तुम्हाला काय करावे लागते ते म्हणजे तुमच्याकडे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे ते ठरवा आणि त्यानुसार काम करा। जर मातीच्या पृष्ठभागावर बुरशी तयार होऊ लागली किंवा कंटेनरच्या तळाशी पाणी साचले तर तुम्ही रोपाला पाणी जास्त दिले आहे असे समजावे। जर मातीचा रंग हलका झाला किंवा भेगा पडल्या तर तुमच्या रोपाला पाण्याची गरज आहे, तर तुम्ही रोपाला पाणी देऊ शकता।
जर तुम्हाला कुंडीत किंवा कुंडीखाली पाणी साचलेले दिसले तर ते रिकामे करा, जेणेकरून तुमचे रोप त्यात बसणार नाही आणि साचलेले पाणी हे झाडांना मारू शकतात. त्यामुळे कुंडीमध्ये पाणी साचू देऊ नका. जास्त पाणी दिल्याने मुळे कुजू शकतात, जी तुम्हाला दुरुस्त करावी लागतील. आणि जर ती कोरडी वाटत असेल तर तुम्हाला झाडाला पाणी देण्याची गरज आहे. जास्त पाण्यामुळे पानांचा रंग हा फिकट होणे, पानांची वाढ न होणे, पानांचे गळणे हे लक्षणं आपल्याला दिसून येत असतात. चला तर मग मंडळी, आजच्या भागामध्ये इंडोर प्लांट विषयी आपण एवढीच माहिती पाहूया. पुन्हा तुमच्यासाठी याचा पार्ट 2 नक्कीच घेऊन येऊ. सो मंडळी, जर तुमचे देखील इंडोर प्लांट्सला अशा काही समस्या असतील तर त्यांवर अशा प्रकारे नक्की उपाय करा, जेणेकरून ते देखील चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात. अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी गार्डनिंगचे मराठीतून व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.